शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात मुंबईत जनाक्रोश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर पेटली आंदोलनाची मशाल। देशभरात तरुणांनी जुलमी सरकार आणि ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला भक्कम पाठबळ देण्यासाठी आज राजधानी मुंबईत जनाक्रोशाचा उद्रेक पाहायला मिळाला। दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हजारो मुंबईकर, तरुण आणि नागरिक एकवटले होते। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत हे धगधगते आंदोलन पार पडले। विशेष म्हणजे केवळ विद्यार्थीच नव्हे तर आपल्या मुलांच्या अंधकारमय भविष्याची चिंता करणाऱ्या शेकडो पालकांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला। भ्रष्ट मंत्र्यांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात, आता व्यवस्था बदलावीच लागेल, उद्धव ठाकरे। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली। आज देशातील शिक्षण व्यवस्थेचा पार भोंगळा कारभार झाला आहे। भ्रष्ट मंत्री आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे लाखो निष्पाप विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले गेले आहे। इतके गंभीर वातावरण असतानाही भाजप सरकार मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसले आहे। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख, शिवसेना। ते पुढे म्हणाले, सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके हे देशासाठी अत्यंत शांततेने आणि लोकशाही मार्गाने लढा देत आहेत। मात्र हे निर्दयी सरकार त्यांच्या रास्त मागण्यांना उत्तर देण्याची साधी तसदीही घेत नाही। आता केवळ आंदोलन करून चालणार नाही, तर तरुणांच्या हक्कासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ही संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थाच मुळापासून बदलण्याची वेळ आली आहे। युवा शक्ती आणि पालकांचा एल्गार। या आंदोलनात मुंबईतील तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता। शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळ, पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यांविरोधात विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। पालकांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाला व्यापक सामाजिक स्वरूप प्राप्त झाले। या प्रसंगी युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेचे विविध खासदार, आमदार, वरिष्ठ पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच ताज्या, धडाकेबाज आणि निष्पक्ष बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।